आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातल्या धामणगाव इथं काल सायंकाळी उशिरा लागलेल्या भीषण आगीत अनेक कुटुंबांच्या घरांचं मोठं नुकसान झालं। महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज इथं प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्येक कुटुंबियांकडून त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या आणि जळालेल्या घरांची प्रत्यक्ष पाहणी केली। प्रत्येक बाधित कुटुंबाला खनिकर्म महामंडळामार्फत 2.5 लाख रुपये, राज्य शासनाकडून 23,000 रुपयांची मदत तसंच कोराडी श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर संस्थानकडून 20 लाख रुपये अत्यावश्यक भांडी देत असल्याचं बावनकुळे यांनी यावेळी जाहीर केलं। अर्थ आणि नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, आमदार डॉक्टर संजय मेश्राम, सरपंच वैशाली चौधरी इत्यादी यावेळी उपस्थित होते। दिल्लीतील शहादारा भागातल्या विवेक विहार परिसरात आग लागून झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे। ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्याप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या असून जखमींना लवकरात लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली आहे। पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या निकटच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे। जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्यात येणार आहे। बुद्ध पौर्णिमेनिमित्त जागतिक शांतीकरिता येत्या 6 आणि 7 मे रोजी नागपुरातील दीक्षाभूमी इथं आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। या संमेलनात जागतिक विद्वान भिक्षूंना आमंत्रित करण्यात आलं आहे। इंजिनियर रजत चंद्रिकापुरे यांच्या हस्ते दिनांक 6 मे रोजी संमेलनाचं उद्घाटन होईल। सिद्धार्थ गायकवाड संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राहतील। IPLमध्ये आज गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी मैदानावर सामना सुरू आहे। गुजरात टायटन्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे। अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्स संघाच्या 13 षटकात 5 गडी बाद 81 धावा झाल्या होत्या। विदर्भातील अनेक जिल्ह्यात 7 तारखेपर्यंत वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। आज गोंदिया इथं विजांच्या कडकडाटासह वादळाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उद्या वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गारपिटीची शक्यता असल्यानं या जिल्ह्यांसाठीही सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। उर्वरित जिल्ह्यांसाठी देखील उद्या येलो अलर्ट देण्यात आला असून 5 तारखेला देखील संपूर्ण विदर्भात वादळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल। नमस्कार।